नमस्कार मंडळी, जर तुम्ही जिऱ्याचं पाणी, धण्याचं पाणी, बडीशेपचं पाणी, ओव्याचं पाणी, दालचिनीचं पाणी, लिंबू पाणी किंवा ॲपल सायडर व्हिनेगर सारखे अनेक उपाय करून कंटाळा आला असेल आणि तरीसुद्धा पोटाची चरबी किंवा वजन कमी होत नसेल, तर हा वेगळा आणि साधा घरगुती उपाय तुमच्यासाठी आज उपयुक्त ठरू शकतो। त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा उपाय 3 साध्या गोष्टींनी तयार होतो। त्या 3 साध्या गोष्टी म्हणजे एक कलोंजी, दुसरी मेथी दाणे आणि तिसरं काळा हरभरा। या तिन्ही गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात। चला तर आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने खायचे आहेत। पहिली म्हणजे कलोंजीमध्ये थायमोक्विनोन सारखे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेटरी घटक असतात। हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात। अनेकदा शरीरात इन्फेक्शन वाढल्यामुळे पोट फुगणे, वॉटर रिटेन्शन, गॅस, ॲसिडिटी आणि वजन वाढण्यासारख्या समस्या दिसतात। कलोंजी पचन सुधारण्यास मदत करते आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं। त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते व तसेच सतत भूक लागत नाही। तसेच दुसरा पदार्थ आहे मेथी दाणे। मेथी दाणे देखील वजन नियंत्रणासाठी खूप फायदेशीर मानले जातात। त्यामध्ये ग्लॅक्टोमॅनन नावाचं फायबर असतं, जे पोट भरल्याची भावना जास्त वेळ टिकवून ठेवतं। त्यामुळे भूक लवकर लागत नाही। मेथी दाणे ब्लड शुगर संतुलित ठेवण्यास भरपूर प्रमाणात मदत करतात। तसेच आणि शरीरातील सूज देखील कमी करण्यासाठी मेथी दाणे उपयोगी ठरतात। तिसरा पदार्थ आहे काळा हरभरा। हा प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे। तो शरीराला ऊर्जा देतो आणि पचनक्रिया सुधारतो। काळ्या हरभऱ्याचं पाणी शरीराला हलकं वाटण्यास मदत करू शकतं। तसेच तो ॲसिडिटी आणि ब्लोटिंग कमी करण्यासाठी उपयोगी मानला जातो। चला तर आता आपण पाहूया हा उपाय तयार करण्यासाठी काय करायचे आहे। हा उपाय तयार करण्यासाठी रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा कलोंजी, पाव चमचा मेथी दाणे आणि 1 मोठा चमचा काळा हरभरा भिजत ठेवा। सकाळी उठल्यानंतर हे पाणी थोडं कोमट करून रिकाम्या पोटी हळूहळू प्या। त्यानंतर उरलेले दाणे आणि हरभरे फेकून न देता ते उकडून त्यामध्ये काकडी, गाजर, बीटरूट, कांदा, आवळा किंवा किसलेला नारळ घालून हेल्दी सॅलड बनवू शकता। हे खाल्ल्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते। त्यामुळे वजन देखील नियंत्रण राहण्यास मदत करते व वजन देखील झपाट्याने कमी होण्यास मदत होते। जर तुम्हाला सॅलड आवडत नसेल तर हे भिजवलेले दाणे मूग डाळीसोबत वाटून त्याचे चिल्ले किंवा धिरडे बनवू शकता। त्यामध्ये पनीर किंवा भाज्यांचं स्टफिंग घालून अधिक पौष्टिक नाश्ता तयार होऊ शकतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही धिरडे देखील खाऊ शकता। हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। रोज थोडाफार व्यायाम किंवा चालणे आवश्यक आहे। जेवण नेहमी पोटाच्या सुमारे 80%च घ्या। खूप जास्त खाल्ल्यामुळे ब्लोटिंग आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात। अन्न व्यवस्थित चावून खा आणि पुरेशी झोप घ्या। त्यामुळे देखील वजन कमी करण्यास भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे। तसेच नियमितपणे या सवयी पाळल्यास शरीर हलकं वाटू लागतं, ऊर्जा वाढू शकते आणि वजन नियंत्रण ठेवण्यास सोपं होऊ शकतं। मात्र कोणताही घरगुती उपाय हा जादूसारखा लगेच परिणाम देत नाही। संतुलित आहार, नियमित हालचाल आणि चांगली जीवनशैली। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।